गणपतीपुळे जात आहे, मग थोडं थांबा आणि माझा हा व्हिडिओ बघा आणि मगच पुढे जा. कारण गणपतीपुळे जाता जाता अनेक सुंदर असे व्ह्यू पॉईंट्स आपल्याला बघायला मिळतील आणि माझा व्हिडिओ बघून मग तुम्ही हे सगळे व्ह्यू पॉईंट्स नक्की कव्हर करा. हे दार बघून तुम्हाला लक्षातच आलेलं असेल की आपण पोहोचलेलो आहे सूर्य मंदिरात. देव कणकादित्य मंदिर म्हणजेच सूर्य मंदिर. आपल्याला फक्त कोणार्कचं सूर्य मंदिर माहिती आहे, पण महाराष्ट्रातील कोकणात असलेलं हे कणकादित्य सूर्य मंदिर हे महाराष्ट्रातलं एकमेव असं सूर्य मंदिर आहे. 800 वर्षापूर्वीचं हे सूर्य मंदिर. आता आपण मंदिरात सूर्य भगवानाचं दर्शन घेतो आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर येथील कोकणी शैलीत बांधलेलं आणि संपूर्ण लाकडावरती कोरीव काम केलेलं असं हे कणकादित्य सूर्य मंदिर आपण संपूर्णपणे बघतो आहे. आणि अतिशय सुंदर लाल जांभ्या दगडात हे मंदिर बांधलेलं आहे. तसंच संपूर्ण लाकडी कोरीव काम. तुम्हाला हे बघितल्यानंतर असं वाटेल की आत्ताच कोणीतरी पॉलिश केलेलं आहे, परंतु नाही, हे लाकूडच असं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर. हे बघून आता आपण जातो आहे कशेळी टेबल व्ह्यू पॉईंट. अगदी कणकादित्य मंदिरापासून 4 किलोमीटरवर असणारा हा कशेळी टेबल व्ह्यू पॉईंट. आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळेस आपल्याला कव्हर करता येतात असा हा टेबल व्ह्यू पॉईंट. अथांग असा अरबी समुद्र आणि या अरबी समुद्राचं दर्शन आणि हा टेबल व्ह्यू पॉईंट तुम्ही बिलकुल मिस करू नका ह्या टेबल व्ह्यू पॉईंटला. कारण आम्ही मागच्या ट्रिपमध्ये हा टेबल व्ह्यू पॉईंट मिस केला होता आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करते आहे की तुम्ही प्रत्येक पॉईंट तुमचे कव्हर व्हायला पाहिजे. ही आहे तेथील गुफा आणि टेबल व्ह्यू पॉईंटचं खूप सुंदर मनमोहक दर्शन. आणि ते झालं आणि आम्ही, तुम्हाला माहिती आहे का, रत्नागिरीवरून आपण गणपतीपुळे जातो तर संपूर्ण कोस्टल रोडनीच आपण गणपतीपुळे जातो. अगदी समुद्राच्या काठाकाठाने आपण गणपतीपुळे जातो. बघा किती सुंदर असा व्ह्यू पॉईंट. आपण संपूर्ण समुद्राच्या बाजूबाजूनी आता गाडीने जाणार आणि सुंदर असा रस्ता. माहिती आहे तुम्हाला की सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला हा कोस्टल रोड आहे, रत्नागिरी टू गणपतीपुळे. अगदी समुद्राच्या बाजूबाजूनेच आपण पोचतो आणि बोलता बोलता आपण पोचलो पावसला. स्वामी स्वरूपानंद महाराजांची येथे समाधी आहे. अतिशय शांत असं ठिकाण. आणि मला हे पूर्वी माहिती नव्हतं, परंतु मला कोणी सांगितलं की या समाधी मंदिराचं तुम्ही जरूर दर्शन घ्या आणि मुख्य आणखी एक सांगितलं की येथील प्रसाद जरूर घ्या. म्हणून आम्ही स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधी दर्शनाला आलो. येथे गणपतीचं मंदिर आहे. या गणपती मंदिराचं दर्शन घेतलं. हा एक मोठा सभामंडप आहे. येथे अनेक प्रकारचं प्रवचन, कीर्तन आणि दुरून दुरून लोक येतात. इथे राहायची, भक्त निवासाची देखील व्यवस्था आहे आणि बरेच लोक इथे राहू शकतात. आणि असं हे स्वामी स्वरूपानंद महाराजांचा समाधी मठ. आता आपण समाधी मंदिराकडे जातोय. अतिशय शांत असं हे समाधी मंदिर. तुम्हाला येथे आल्यानंतर खूप छान असा अनुभव येईल. कोकणामध्ये मंदिरं अनेक आहेत, ते सगळे आपण एक एक मंदिर कव्हर करतोय. आणि हे समाधी मंदिर खूपच छान अशी जागा होती आणि अतिशय सुंदर असं हे समाधी मंदिर.
आता आपण पोहोचतोय, कळलं ना? आपण पोहोचलेलो आहे थिबा व्ह्यू पॉईंट. रत्नागिरीतला अतिशय प्रसिद्ध असा व्ह्यू पॉईंट म्हणजेच थिबा व्ह्यू पॉईंट. तुम्ही थिबा पॅलेस देखील जरूर बघा. आज बंद होता म्हणून आम्ही सरळ थिबा व्ह्यू पॉईंटला आलेलो. माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही थिबा पॅलेसचा व्हिडिओ देखील बघू शकता. फक्त 5 रुपये तिकीट आहे आणि तुमचे 3 तास हे व्ह्यू पॉईंट बघायला जाणार. अतिशय सुंदर असं उद्यान. ह्याचा मी पूर्ण मोठा व्हिडिओ तसा टाकणारच आहे, कारण तुमचं देखील मन मोहित करून टाकेल असा हा थिबा व्ह्यू पॉईंट. शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा या व्ह्यू पॉईंटवर आहे आणि खूप आकर्षक रोषणाई केलेली आहे. लाईट्सची व्यवस्था खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण किती छान तयार केलेलं आहे बघा. एकदम जुना अँटिक फील येतो आपल्याला. असं वाटतं एखाद्या आपण राजवाड्यातच आहो. आणि या पायऱ्यांनी आता आपण वर जाऊ आणि वरून आपण हा व्ह्यू पॉईंट बघू. खूप सुंदर असा समुद्राचा व्ह्यू. आमचा संध्याकाळचा वेळ इथे खूप छान गेला. आणि आणखी एक सांगते, तुम्ही थकलात तर येथे नाश्त्याची सोय आहे आणि खूप चांगला नाश्ता मिळतो. आता आपण आलेलो आहे येथील संभाजी महाराजांचा जीवनपट बघायला. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओत पूर्ण दाखवणार आहे. आणि आता बघतो आहे रत्नागिरीमधील मारुती चौक, मारुती मंदिर चौक. अतिशय सुंदर असं हे मारुती मंदिर चौक. अगदी रत्नागिरीच्या मधोमध चौकामध्ये इतकं सुंदर प्रेक्षणीय स्थळ बनवलेलं आहे. खूप सुंदर प्लेस आहे ही. अगदी तुम्ही बघू शकता. आपल्याला आपल्या मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असं हे मारुती मंदिर. असं हे मारुती मंदिर बघून आपण परत कोस्टल रोडनी पहाटे गणपतीपुळेच्या दिशेने जातो आहे. अतिशय सुंदर सुंदर नजारे बघत आपण या कोस्टल रोडनी गणपतीपुळेकडे सकाळीच निघालेलो आहे. वाव, आमची ही ट्रिप अगदी अविस्मरणीय ठरली आणि मला वाटतं की तुम्हाला पण या सर्वाचा आनंद मिळावा. हे बघितल्यावर कळलं, या लाटा बघितल्यावर कळल्या की आपण कुठे जातोय. आपण आलेलो आहे आरेवारे बीच. मी खूपदा याचे व्हिडिओज बघितले होते आणि या समुद्राच्या लाटा अशा आणि इतक्या सुंदर, मला कळेच नाही नेमकं कुठलं आहे. आणि आरेवारे बीचवर आपण येऊन पोचलेलो आहे आणि या येथे झिप लाईन वगैरे पण आहे, परंतु आपण काहीही केलेलं नाही कारण आपल्याला गणपतीपुळे पोहोचायचं होतं. असं आपण हा आरेवारे बीच बघून आणि कोस्टल रोडनी पुढे पुढे जात आपण गणपतीपुळेकडे निघूया. मी तुम्हाला याचे संपूर्ण मोठे मोठे व्हिडिओज करणारच आहे, परंतु काय काय बघायचं एवढ्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे. बघा किती सुंदर समुद्राच्या लाटा आहेत आणि काय सुंदर व्हिडिओ आहे. वाव, अगदी प्रेमात पडावं असं. असं सगळं बघून प्रवेशद्वार बघितलं
कळलं कुठे आलो? आपण पोहोचलेलो आहे आता गणपतीपुळे. गणपतीपुळेच्या दर्शनाला रांग होती, कारण सध्या सुट्ट्या असल्यामुळे गणपतीपुळेला जरा गर्दी होती. तरी पण आपण फारच सकाळी लवकर पोहोचलेलो. ही बघा इथे भक्त निवासाची व्यवस्था, ही भक्त निवासाची वास्तू दाखवलेली होती. आता आपण मंदिरात प्रवेश करतो आहे. गणपतीपुळे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण म्हणजेच गणपतीपुळे. नवरा माझा नवसाचा मध्ये जे गणपतीपुळे दाखवलेलं आहे, गणपतीपुळेचं मंदिर आणि गणपतीपुळेचा हा समुद्र. हे बघा भक्त निवासाची वास्तू दाखवते मी तुम्हाला, आणि मुद्दाम तुम्हाला हे नंबर्स स्पेशली दाखवते की कधीतरी तुम्हाला काम पडलं तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि गणपतीपुळेला रूम्स भक्त निवासाची व्यवस्था आहे, तेथे येऊन पहा. तुम्हाला आणखी एक माहिती आहे, या उंदराच्या कानात जे सांगितलं ते गणपतीला जरूर पोहोचतं. कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात दर्शन घेऊन आपण आलेलो आहे प्राचीन कोकण. सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहोत 500 वर्षांपूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांच्या समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना सर्वांनी वाकून यायचं. तिथं माळी मिळते पण ती काय साडी चांगली असते. खवली आहे. पोतराज लोक ते स्वतःला चापकाने मारून घेतात. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखविताना जे अधिक कौशल्यवान आहेत ते आम्ही येथे दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार. सुताराचे खरे काम हे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवसरे बनवून देणे आहे. हा सावंतवाडीतील सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जग प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रामध्ये पाहावयास मिळतील. इकडे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा, इकडे गारुडी दाखवला आहे सापाचा खेळ करणारा. हे प्राचीन कोकण आपण बघितलंच, आणि या प्राचीन कोकणचा संपूर्ण व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर आहे. हे बघून आता आपण आलेलो आहे केशवसूत स्मारक. प्रत्येक मराठी माणसाला केशवसूतांची नक्कीच ओळख आहे, त्यांच्या कवितांची देखील आपल्याला ओळख आहे. असं हे रत्नागिरीत असणारं, अगदी गणपतीपुळेजवळ असणारं केशवसूत स्मारक. म्हणून आम्ही केशवसूत स्मारकाला भेट देण्याचं ठरवलं. आणि येथे केशवसूतांच्या कवितांचं देखील दालन आहे, आणि बऱ्याच मोठे मोठे जे कवी होऊन गेले त्यांच्या प्रसिद्ध कविता या केशवसूत स्मारकाच्या तिथे आपल्याला वाचायला मिळतात. हा त्यांचा जीवनपट बघून आपण जातो आहे जय विनायक गणेश मंदिर. आता नवीनच तयार झालेलं हे जय विनायक गणेश मंदिर, आणि दाक्षिणात्य शैलीमध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. आणि कोकणातल्या जांभा दगडामध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. असं हे सुंदर असं मंदिर. तिकीट काढली आणि मंदिरात आलो.
मंदिराचा बाहेरील भाग बघूनच तुम्हाला कळलं असेल की मंदिर किती सुंदर आहे. आणि या जय विनायक गणेश मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला बघायला मिळेल. सुंदर असं हे जय विनायक गणेश मंदिर. आणि या जय विनायक गणेश मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता पुढे निघूया. या मंदिराचं दर्शन घेऊन आपण आलेलो आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध असं नानिज धाम, म्हणजेच नरेंद्राचार्य महाराजांचा मठ. आणि येथे गजानन महाराजांची अतिशय सुंदर अशी प्रतिमा आणि काडसिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा देखील आम्हाला या नानिज धाममध्ये दर्शनाला मिळाली. आणि खूप सुंदर असं हे नानिज धाम. आणि तुम्ही या नानिज धामला जरूर व्हिजिट करा. आणि आध्यात्मिक शांती आणि खूप सुंदर विस्तीर्ण असा परिसर असं हे नानिज धाम. मला हे नानिज धाम एकदा तरी बघायचंच होतं आणि येथे या मठाच्या परिसराला एकदा भेट द्यायची होती. खूप सुंदर असं हे नानिज धाम. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक